फ्लाइंग हिटर्स फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल. 12th मॅन फ्लाइंग हिटर टीम. 12th मॅन स्वराज्य 11. 12th मॅन एक्स्ट्रा प्लेयर, लास्टचा माणूस नाही, आम्हाला नाव सांगायसाठी एक प्लेयर. दहाव्या नंबरचा बॅट्समन आला तरी चालेल. चला मॅच सुरू करायची आहे, लवकरात लवकर ही विनंती. मॅच लवकरात लवकर सुरू करा. चला फ्लाइंग हिटर्स विपक्ष स्वराज 11 अशी लढत पाहायला मिळते. 4 वर्ष मॅच असेल. 4 वर्ष मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील मोठा प्रश्न. जवळपास 60+ रन्स एक मॅच मध्ये, 50+ रन्स एका मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याला वगळता 30 to 35 एक चांगला टोटल नेहमी या मैदानावरती आपण पाहिला आहे. चला मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल यशच्या विरोधामध्ये पहिला बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंगला जवाब. वन टिप आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्रीवरचे जे आहेत दर्शक प्लीज आपण बाहेर व्हा ही विनंती. कारण बॉल जर आला तर कदाचित प्रॉब्लेम होईल. वाईट बॉल धावसंख्या फलकावरती 2 पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. आणि यस डॉट बॉल आलाय. राहुल सुरवडे आपल्याला पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेटमधील लॅबो या नावाने सुपरजित असणारे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. मार्क सॅनी, हां तिकडं बघा, मार्क इन ॲक्शन मध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. ओव्हरआर्म क्रिकेट सुलतान भाई के खास आदमी. मार्क इन ॲक्शन मध्ये मार्क पुढील मॅच बी लॉट SG11 मधून मार्क इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर उडवला गेलाय तरी देखील धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 बॉल. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता. रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज यशच्या खेळीचा अंत. स्ट्रायकिंग एंड वरती यशच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 या आकड्यावरती आणि शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल. टप्प्याचा बॉल मिड ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पाहायला मिळेल. येस फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली. ओमकार पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. धावसंख्या 10. टप्प्याचा बॉल खोदून काढला प्रेमने. सिंगल ऍड होईल. धावफलक 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केला आहे. नो +1. 2 धावा. 13 धावा या फलकावरती पाहायला मिळतात.
ते पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, त्यानंतर वाटू लागलं की कदाचित दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक होईल. मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील ओमकारने थोडीशी मागणी गोलंदाजी केली आहे. 2 बॉलवरती 4 धावा खर्च केल्यात. चौकार षटकार अजून आला नाहीये. मात्र फुल टॉस बॉलला टोल वसूल करायचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह, मात्र मैदानावरती पुन्हा एकदा 2 धावा. 15 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 15 ऑन द बोर्ड. आणि स्ट्रोक जबरदस्त प्रेमच्या बॅट मधून F1 क्वालिटीचा SBN फायबर षटकार. 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक प्रेमच्या माध्यमातून. 1 नाही 2 नाही, मात्र तिसरा बॉल तर खणखणीत लागलाच. कदाचित बॉल एजला लागला. सिंगल ऍड होईल. धावफलक 22 आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल असेल. ओव्हरची समाप्ती. धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका आघाड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. अंपायर बॉल नो बॉल. नो +1. 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉल. आणि 1 शॉट म्हणजे नो +1. 2 धावा. नो +1. चला, पहिला लिगल बॉल पडलाय. 28 धावा फलकावरती. खोल्या डब्याचा बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवला होता प्रेमने. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. ताकद नव्हती. कॅचची संभावना देखील निर्माण झाली होती, मात्र कॅच देखील ड्रॉप झाली. धावफलक 29 या आकड्यावर. फुल टॉस बॉल आणि कॅच कंप्लीट. मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल स्वीकारली गेली आहे. 29 वरती हा दुसरा धक्का. मिलिंद यांच्या माध्यमातून झेल स्वीकारली गेली आहे. चला, स्पीडअप करायचं बॅटर. प्रेम बॅटरचं नाव अजय. अजय पाहायला मिळतील. अजय यादव स्ट्रायकिंग एंडवर. आणि कॅच पुन्हा एकदा. जबरदस्त झेल मिलिंदच्या माध्यमातून. अजून एक धक्का बघतोय. शिवम नवीन बॅटर पाहायला मिळतील. सिंगल ऍड होईल. धावफलक 30. 5 बॉल झालेत. 5 येस 5 बॉल हॅज बीन डिलिव्हर्ड. 1 बॉल रिमेनिंग इन द ओव्हर नंबर 3. दुसऱ्या षटकामधील शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आणि यस अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होतोय. धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला, स्पीडअप करायचं विनंती राहील. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये. संस्कार आणि स्ट्रोक पहिलेच कमिटेड होता. मिलिंदच्या माध्यमातून प्रयत्न चांगले होते.
आता कॅच ड्रॉप झाली आहे. स्ट्रेच केलं स्वतःला तरी देखील थोडेसे दूरवर राहिले बॉलपासून. 31. कॅच झाली ड्रॉप. बॅटची एज होती, कॉट बिहाइंडची संधी, मात्र संधी हुकलेली आहे. धावफलक 31. 31. नो बॉल असेल आणि नो +1. एकूण 2 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 33. 33 धावा. टीम SG. राहुल, संपूर्ण स्क्वॉड माहिती आहे ना? स्क्वॉड अपडेट करण्यासाठी फक्त प्लीज. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज बाद. विकेटचं पण होतोय. शिवमच्या खेळीचा अंत. बॉल 1 मिनिट सांगतो. चार बॉल झालेत. पस्तीस धावा. 4 बॉल झालेले आहेत. मात्र चांगली बात ही आहे की प्रेम अजून स्ट्रायकिंग एंडवर आहे. नो बॉल. धावसंख्या 36 पाहायला मिळेल. 36 ऑन द बोर्ड. येस, नो बॉल. आणि अजून 2 धावा ऍड होतील, त्यामुळे धावसंख्या 38 पाहायला मिळते. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येस, सिंगल ऍड होईल. अशा रीतीने षटक क्रमांक 14 समाप्त. धावफलक 39 आणि 40 धाव्यांचं लक्ष. सागर 11 SG 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी या. सागर 11 SG 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी या. त्वरित आपण टॉस करणार आहोत. SJ. येस, SJ 11. चला टॉससाठी या. सागर 11 मॅचला देखील सुरुवात करायची आहे, ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. सागर 11 टीम, कॅप्टन कुठे आहेत? टॉससाठी पाठवून द्यायचे. टीम सागर 11.
की आकड्यावर 40 धाब्यांचं लक्ष 4 षटकांमध्ये. प्रति षटकामागे 10.00 आस्किंग गती मेंटेन करावी लागेल. यावेळेस चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक कंप्लीट आणि धावफलक 2 या आकड्यावर. सागर 11 टीमने टॉस जिंकला बहुतेक. आणि विकेट फलंदाज बोल्ड होत असताना पाहायला मिळते. सर हा गाणं आहे ना तुम्ही लावू नका. हा गाणं लागला की आम्ही पॅकअप करतो. हा गाणं वाजला की आम्ही सर्व आमच्या बॅगांच्याकडं लक्ष देतो. असा विषय आहे. बरोबर ना आकाश? प्राइस सेरेमनीला शेवटचा गाणं असतो हा. तेव्हा लावतात. मी खुश झालतो हा गाणं ऐकल्यावर. नंतर अजून 9 मॅची बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 5 आणि आता पुन्हा एकदा डीजे सनी आपल्याला मनोरंजित करतील. व्हाईट बॉल धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. सिंगल ऍड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. धावसंख्या 7. डीजे फिल्डरचं नाव काय ते फक्त सांगा ज्यांनी झेल पकडली होती. अमित.
5 चेंडू झालेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. डिक्लेअर 1 आणि धावफलक पाहायला मिळतोय 12 या आकड्यावर. 28 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा प्लीज. स्वराज 11 थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत या 6 मॅच. त्यानंतर क्वार्टर फायनलच्या 2 एक प्रेक्षणीय लढत. धावसंख्या 12, 28 धावांची अजूनही आवश्यकता. बाबा लाखोचं नुकसान झालं असतात. चला 12th मॅन. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चौदा. येस 14. वाईट बॉल 14. आणि आम्ही बघत होतो की तुझं लक्ष आहे का. आहे लक्ष आहे. वाईट बॉल. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. शॉर्ट मिडॉन मध्ये फिल्डिंगला जवाब. फलंदाज होतील बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन. डीजे 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. 15 धावा या फलकावरती. वाईट बॉल. 9 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. विजयाचं हे समीकरण. 9 बॉल 24 हे समीकरण पाहायला मिळतोय. 16 धावा फक्त झाल्यात. कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करत असताना मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 17 या आकड्यावर. 8 बॉल 23 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 23 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होतील. फॉर्मॅलिटीज शिल्लक असतील. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावफलक 20 या आकड्यावर.
डॉट बॉल. फलक 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणि यस अजून एक डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल. आणि स्कूलवर टप्प्याचा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच जिंकली आहे टीम स्वराज्य 11 संघाने. मॅन ऑफ द मॅच कृष्णा उपाध्याय. कृष्णा आपण या. मॅन ऑफ द मॅच आपण असतील. संदीपजी ठाकूर साहेबांच्या